मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिले आहे की ADHDचे डायग्नोसिस कशा प्रकारे केले जाते। प्रत्येक लहान मूल हे चंचल असते, पण काही मुलांमध्ये हे प्रमाण अधिक दिसून येते। पण यावरून मुलाला ADHD आहे हे आपण ठरवू शकत नाही। ADHD डायग्नोसिसचे काही क्रायटेरियाज आहेत। कमीत कमी 6 महिन्यांसाठी तरी ते सिम्पटम्स त्या मुलामध्ये दिसून आले पाहिजेत। त्या मुलाला स्कूलमध्येच तसेच घराबाहेरील सोशल फंक्शन अटेंड करण्यासाठी प्रॉब्लेम येत असेल तर आपण ADHDचे डायग्नोसिस करू शकतो। यासाठी त्या मुलाची असेसमेंट करणे हे फार महत्त्वाचे असते। ADHD सारख्या दिसणाऱ्या अदर कंडिशन्स ही रूल आउट केल्या पाहिजेत, जसे की ऑटिझम। ADHDचे डायग्नोसिस करण्यासाठी अशी कोणतीही ब्लड इन्व्हेस्टिगेशन नसते, जसे की EEG, MRI यावरूनही ADHDचे डायग्नोसिस होऊ शकत नाही। ADHDचे क्लिनिकल डायग्नोसिस हे डॉक्टरच त्या मुलाची असेसमेंट करून त्याची प्रेझेंट सिम्प्टोमॅटॉलॉजी पाहून ठरवतील। आफ्टर डायग्नोसिस नंतर आपण ठरवू शकतो की ADHDचा कोणता प्रकार आहे। त्यातला फर्स्ट टाइप म्हणजे हायपर ॲक्टिव्हिटी आणि इम्पल्सिव्हनेस, दुसरा टाइप हा इनअटेंटिव्हनेस, तिसरा हा कंबाईंड टाइप येतो। सगळ्यात कॉमनली दिसून येतो तो म्हणजे कंबाईंड टाइप। आफ्टर डायग्नोसिस आपण ADHDची ट्रीटमेंट सुरू करतो। लॉंग टर्म प्लॅन करणे गरजेचे असते। यासाठी टीमवर्क महत्त्वाचे असते। यामध्ये पॅरेंट्सचा रोलही मेजर असतो। तसेच डॉक्टर, सायकोलॉजिस्ट, स्पेशल एज्युकेटर, केअर गिव्हर, स्कूल टीचर या सर्वांचा रोलही इम्पॉर्टंट असतो। ADHD मध्ये फक्त मुलंच सफर होत नाही तर होल फॅमिली सफर होते। यामध्ये पॅरेंट्सना खूप पेशन्स ठेवावा लागतो। अशा मुलांना मॅनेज करावे लागते। त्यामुळे सर्वात आधी पॅरेंट्स काउन्सिलिंग हे फार महत्त्वाचे आहे, कारण हा लॉंग टर्म ट्रीटमेंट प्लॅन असतो। यामध्ये पूर्ण फॅमिली इन्व्हॉल्व होते। ही इंडिव्हिज्युअलाइज्ड ट्रीटमेंट प्लॅन असते, कारण प्रत्येक केस ही वेगळी असते। अतिचंचल मुलांसाठी आपण बिहेवियर थेरपी प्लॅन करतो, कारण ह्या मुलांचा सिटिंग स्पॅन खूप कमी असतो। ही मुले होमवर्क कंप्लीट करू शकत नाहीत, कारण इझिली डिस्ट्रॅक्ट होतात। काही मुले खूप हायपर ॲक्टिव्ह असतात। यासाठी आपण ABA थेरपीचा प्लॅन करतो। यामध्ये मुलाचे जे पॉझिटिव्ह बिहेवियर आहे ते आपण एनकरेज करतो आणि जे निगेटिव्ह बिहेवियर आहे ते डिस्करेज करतो। जे गुड बिहेवियर आहे त्याला आपण प्रमोट करतो, रिवॉर्ड देतो। ADHDच्या केसेसमध्ये मुलाचा बिहेवियर प्लॅन बनवून त्याच्यासाठी एक व्हिज्युअल शेड्यूल बनवावे लागते। यामध्ये मुलाचे एक प्रॉपर रुटीन सेट केले पाहिजे। कधी उठले पाहिजे, त्याचे स्लीपिंग टाइम, इटिंग टाइम, प्ले टाइम, होमवर्क टाइम सर्व काही सेट केले पाहिजे। हे रुटीन टाइम टेबल मुलाच्या माइंडमध्ये फिक्स केले पाहिजे, जेणेकरून मुले डिस्ट्रॅक्ट होणार नाहीत। स्क्रीन टाइम कमी करून पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट ठेवले पाहिजे। थेरपी सोडून दुसरा महत्त्वाचा पार्ट म्हणजे मेडिसिन देखील इम्पॉर्टंट रोल प्ले करतात। स्टिम्युलंट्स जर योग्य प्रकारात मुलांना दिले गेले तर त्यांचा सिटिंग स्पॅन, कॉन्सन्ट्रेशन लेवल, अटेन्शन स्पॅन हा वाढू शकतो। यासोबतच प्रॉपर डाएट, योगा, मेडिटेशन, डीप ब्रीथिंग याचाही फायदा होतो।